एकधार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, रघुनाथ महाराज की जय. बजरंगबली की जय. सब साधु संतन की जय. विनायकं गृह्णामि साखरेण जाय. सानिध्यात् जीवामुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं विनायकं गुरुवन्दे भववन्दमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदायकदक्षं प्रभावतीशेखरनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठं. श्रीरङ्गनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. ज्ञानेश्वरी आत्मचिंतन, अध्यात्माचा लाभ म्हणजे आनंदाचा जो अनुभव हृदयाला येतो. आनंद आणि सुख एकच शब्द आहे. जे आनंदाचं प्रगटीकरण होतं ते आध्यात्मिकमुळे होतं. इथं दुःख शिवतच नाही, दुःख उरतच नाही. ते केवळ सुख, आपल्या भाषेत परमसुख, नामात्मसुख. त्या सुखासाठी आपला जन्म आहे. आणि ते सुख 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायानं प्रत्येक साधकाच्या उंजळीमध्ये हृदयाच्या भरभरून दिले. ती म्हणजे 18वा अध्याय ज्ञानोबांची शेवटचा अध्याय, कळसाध्याय म्हणतात. त्याच्यामध्ये प्रत्येक ओवीच्याद्वारे शब्दाच्या साह्यानं भरभरून बोध तुम्हाला घेऊन टाकला आणि त्यांची इच्छा पूर्ण करून मागली. समाधी साधू आपल्या सोबत आहेत. ही साधू आपल्या सोबत. तुम्ही इकडे बसा, माझ्याचं तोंड करा, मला वाकडं बघावं लागतं. जीवन म्हणजे चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आपल्या सोबत ते आहेत. पण मग तो समाधी घेतली. खूप गहिवरले लोक आहेत ना. पण माऊलीला माहिती, मी गेलो बी नाही, लावलो बी नाही आहे ना. सम म्हणजे व्यापकामध्ये एकरूप झाले. आत्मरूप. वैदिक भाषा कळत नाही सर्वसामान्य लोकांना. कळते का? नाही. कारण ती बरी भाषा संपली अलीकडे. त्याला कोणी तयार नाही. समोरच्याला कळत नाही. दिलीच नाही तर कळल कशी? तसं तर माझ्या बायकाने मी तयार केलं. 18व्या अध्यायापर्यंत आणलं. काही सांगा कळतं. त्यांना कसं कळन वेदांत? त्यांना कसं कळन? तू सांग की रताळ्या. सांगितल्यावर कळेल ना. अध्यात्म तुम्हाला आम्हाला माहित होतं का? नाही. जेव्हा गुरुजीकडे गेलो आणि मठात पाध्ययन झालं, नाना ग्रंथ विवेचन केलं, काकांना अनुवाद करून घट्ट बसवलं, तर पांडुरंग दर्शन आज झालं. संतामुळे दर्शन होतं. प्रेमामुळे संसार चालतो, धनामुळे प्रारब्ध खुलतं आणि ज्ञानामुळे मोक्ष मिळतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. जी अनादिकालचा अज्ञान आहे, डाग आहे तुमचा, भ्रांतीचा, वासनेचा, वृत्तीने केलेल्या देहाच्या संबंधाचा डाग आहे तुमचा. तो डाग म्हणजे कलंक आहे. समजत नाही. भाषी माझ्या कडक आहे, मावशी अजिबाच्या कडक आहे, मान्य, पण विलाज नाही. एखादी जर गाठ आली तर माणूस मेलेपेक्षा गाठ कापून काढली बरी. नाही, गाठ कापावं लागते आणि मग मरू दे माणूस. तसं भाषा कडक आहे, आम्ही काय करा? इतकं बोलून तर सुधरत नाही माणूस. सुधरते का? नाही. सुटती का माया? थांबते का वासना? होतो का संबंध ईश्वराशी बुद्धीचा? कळतच नाही लोकांना अध्यात्म म्हणजे काय आहे ते. ज्या आनंद जन्मामध्ये उपाधीचा संबंध करणारे अंतःकरण उपाधीला सोडून भगवंतात लीन होत, ज्ञानाचा लाभ घेत, संताचा सहवास भक्त आणि ओवीचं फल त्याला हृदयाला जाणीव होती. ओवी हृदयात जाते, डोळ्यापुढे नाही.
उभे डोळ्यासमोर नाही, उभे हृदयात. म्हणून हृदय आपुले चपळणी आवले, वरी बैसवे पावली श्री गुरुंची. चुकलं का माऊली? नाही चुकले असते तुम्ही, खरे नाही ना बाई. तो फाळूनी भले हृदय हे आपुले, वरी बैसवी पाऊले श्री गुरुंची. पांडुरंगाची का म्हणलं नाही? का? वरी बैसवी पाऊले श्री गुरुंची. विठ्ठलाची म्हणा, रामाची म्हणा, बजरंग बलीची म्हणा, महालक्ष्मीची म्हणा, का म्हणले नाही? कारण श्री गुरु सारखं सामर्थ्य कुणातच नाही. जे आपण बोललो रात्री, ते अष्टमहासिद्ध्या मी ऐकल्या होत्या, पण ते आता महाराजाकडे अनुवाद करायचो का? वाणीतून जे निघालं सत्य होतं. अष्टमहासिद्ध्या जे बोलल ते सत्य, पण श्रद्धा असेल तर सत्य, श्रद्धा नसेल तर नाही. बरोबर आहे ना? जसं आपण रात्री बोलत बसलो की ज्ञान म्हणजे काय? ज्ञान हे का झाकले गेले सध्या? तुम्ही सांगा मावशी, सध्या ज्ञान द्यायची वासना आहे का लोकात? नाही. वेदांत नाही सांगतात, काही भामते नाही सांगत, येतच नाही असं सांगतात. गुरुशिवाय नाही, शास्त्रशिवाय नाही. क्रोधाकडे नेतो आणि भगवंतापासून बुद्धी दूर होती, त्याचं नाव वासना. मग धनाची असो, का सोन्याची असो, का देहाची असो, का घराची असो, का संततीची असो, का संपत्तीची असो, वासनेचं मूळ खंडन केलंच पाहिजे, कापलंच पाहिजे. मला हे सांगायचं. तुमच्याशी संवाद केल्यानंतर तुम्हाला बोलते, या बायकाला काय माहिती, माझी बहीण टाईम काय माहिती आहे लोकांना? नाही. हृदय पावन असलं, पवित्र पुण्याचा साठा असला तर विठ्ठलात आपल्याला मध्ये घेतो, नाही ते घेत नाही. जिथं वासना असली ती विठ्ठल फेकून देतो बाजूला. तेव्हाकडे जा म्हणतो, जवळ घेतो. जवळ घेतो का हरी? म्हणूनच असलं तरी राम राम, नसलं तरी राम राम. बरोबर आहे की नाही? मी एक आठवण तुम्हाला सांगितली की संत संगतीमध्ये काय होत नाही, तर त्या संतानं ज्ञानोबरायानं काय सांगितलं? 18 अध्यायामध्ये मोक्षाचं दान दिलं, जीवाला ब्रह्मत्व दिलं, जडातून मन बाहेर आलं, महावाक्याची स्थिती भोगली, देहस्थिती संपली, आत्मस्थिती प्रगटली, ज्ञानाची रिद्धी सिद्धीचं भांडार खुलं केलं, सुखाचं त्या ठिकाणी भान हृदयाला आलं, दुःख बाजूला गेलं, जगत भाव संपला, आत्मभाव आला. कुठे जगत त्याला? कुठे जगत? जिथं आत्मभाव प्रगट होतो तिथं माया संपत्ती. चौकड राम आहे असं कळतं, आणि बुद्धीला रामाची ओळख होती, बुद्धी रामामध्ये विलीन होती. ही ज्ञानाची संपत्ती हृदयात येते, ही जीवन मुक्ती. ओव्या पाठ केल्या म्हणजे हे कळतं का? नाही कळत. कळते? नाही कळत. फक्त संताच्या चरणाचा सहवास. तुम्हाला आता म्हणलं, मज हृदयी सद्गुरु तिने तारिला हा संसार करू, म्हणून विशेषाध्यात विवेकावरी. आधार कशावर आहे आमचा? विवेकावर आहे. काय खोटं, काय खरं, काय आहे, काय नाही, काय शाश्वत, काय अशाश्वत, काय मी आहे आणि काय मी नाही. खोटा देह मी नाही, खरा परमात्मा आहे. मी जर परमात्मा आहे तर देहाचा संबंध कशाला, देहाचा तादात्म्य कशाला? कारण खोटा देह आणि खरा आत्मा हा अनात्मा. वृत्ती अनात्म्यातून बाह्य होती, बाजूला होती. ज्ञानाची संपत्ती, साधूची रीती, बोधाची स्थिती आणि मोक्षाची संपत्ती जेव्हा देहामध्ये साठवतात तेव्हा अनात्म्याचा बाध होतो, आत्माकारा बुद्धी राहती आणि ही मोक्षाची स्थिती हातात येते. ही ज्ञानाची रीती. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत ताई. देहबुद्धीचा त्याग असावा आणि बुद्धीने ईश्वराच्या ठिकाणी सहज आगमन करावं. तिनं जगताकडे जाऊ नये, बुद्धीनं द्रष्टाकडे जाऊ नये. जिथून दृश्य प्रगट झालं
त्या आदर्श स्थितीकडे जावं लागते. माझं तर फार उंच होतं, साध्या लोकांना कळत नव्हतं. एकदा समाधीपाशी आले महाराज आणि माझ्या तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंद मोक्षेसी वृत्ती तया वृत्तीसी बुडो निजाय. बोललं वाटते, ऐका तुम्ही, ऐका नीट ऐका. हे तुम्ही तर लिहून मोठं पारायण वगैरे ऐका तुमचं. तेथ वैराग्य विवेकीशी, तेथ वैराग्य विवेकीशी 2 गोट सांगितले. आटे बंद मोक्षेसी वृत्ती तया वृत्तीसी बुडो निजाय. वृत्ती तेथ आवृत्तीसी बुडो निजाय. 18 अध्यायाची श्लोक नाही ओवी आहे. नाही, श्लोक कोणत्या श्लोका? ओवी 1135 55 श्लोक आहे बहुतेक. तर मग तेथ म्हणजे कुठं? आता ओवी वाचले ना तुम्ही, ऐकले ना, कळतं काही? नाही कळत. का बरं कळत नाही? कसं असतं गुरु मावशी, त्या अंतःकरणाची अवस्था तशी नसते. प्रगल्भ जसं जसं चिंतन होईल, जसं जसं बुद्धीचं मंथन होईल, जसं जसं वैराग्याचं पांघरून येईल आणि साधूची कृपा होईल, ओवी हृदयात राहील, अगोदात नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर. जेव्हा साधू साधकाला कृपा करतात, माऊली साधकाला सिद्धतेकडे नेते, साधना परिपूर्ण होते, अज्ञान विलय पावतं आणि जडासून मन बाहेर येतं. विवेक फुलोरा फुलतो आणि वैराग थैमान घालतो. तेव्हा ज्ञान हृदयात प्रगटतं आणि मन राम बनतं. त्याचं उत्तर हे विवेक वैराग्यासी. तेथ विवेक वैराग्येसी वैराग्य विवेकेसी आटे बंद मोक्षेसी. राम म्हणजे एवढं बोललेलं आहे सद्गुरु माऊली. छान. तीर्थ म्हणजे कुठं? मला रात्री बोलले मी, हे जे नाम, हे कर्म, हे सगळे पिसाळलेले लोक आजकालचे, धसकट काढणं, नांगरणं, नांगरा, धसकट काढा. पण नांगरली जमीन पुन्हा किती नांगरा? नांगरल्यावर पाणी टाका, पाण्यानंतर बीज पेरा, बीजानंतर फळ खा. ते म्हणजे फक्त नांगरा. आजकालची पिढी पुढे आहे का? नाही. न बोधाचं पाणी, न ज्ञानाचे सुगंध, न मोक्षाची बाग, काहीच नाही. फक्त कर्म नांगरा, दसकट काढा, गोटे वेचा. कर्मा या चला, गाड्या भरा आणि येचा दगड, वावरातले दगड, बुद्धीतले दगड, पापाचे, कर्माचे, मोक्षाचे, अमतेचे दगड काढले का बाजूला? नाही. तुमच्या गाड्या भरून काय होत नसते. ती गाडी रिकामीच आहे. कुठं कळते या बायाला? कळत का? नाही कळत बाई. त्यांचं पोळी वाजते आणि बाई नाचती. गेले. अवघड आहे लोकांची साधना संवाद. जपून राहावं लागतं. बायका पण उद्या येत नाहीत. भीती असते या लोकांची मला. तुम्ही येऊन बोलायली अवघड खेळ आहे. तेथ वैराग्य विवेकेसी आठे बंद मोक्षेसी. तिथं म्हणजे ज्या सद्गुरूच्या कृपेनं जी ब्रह्म झाला, तिथे बंधही नाही, मोक्षही नाही, वैराग्य बी नाही, विवेक बी नाही. केवळ त्या रामाचं मिलन भोगण्याची सिद्धी म्हणजे अवस्था आहे, वाचावस्था. ज्या ठिकाणी बुद्धी त्या पदाला जाऊन ते सुख भोगती, ते ब्रह्मसुख. विवेक आहे का आता? जेव्हा ती सुख भोगायली विवेक नाही. सुख भोगण्यासाठी विवेक आहे, पण सुखामध्ये गेल्या विवेक नाही. सुंदर चिंतन आहे. त्याला भेद त्याला कळत. मोक्ष पाहिजे होता. ऐका, ज्यांना रामरूप व्हायचं
खरं सुख हे हृदयामध्ये भोगायचंय, ते आत्मसुख आहे. मग ते आत्मसुख प्रगटलं. संताकडे साधक गेला, श्रवण झालं, 18 अध्याय आला, अर्जुन ब्रह्मरूप झाला. मग बंध नाही, मोक्ष नाही, वैराग्य नाही, विवेक नाही, केवळ मन कृष्ण 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 रूपच. कळालं? हे म्हणतात ओवी. कळत? मावशी बाप्पाची शपथ घेऊन सांगायचं, कळतं का? वाचता नाही न मोक्षेसी. इथं बंध बी नाही, मोक्ष बी आटला. का? बंधच नाही ठावे, मोक्ष काशी या म्हणावे. आता आमची कोणती स्वरूप स्थिती आहे? आम्ही आवाजच्या भूमिकेत गेलो, आम्ही रामरूप झालो, आम्ही राम आहेत, आम्ही देह नाही, आम्ही आत्मसुखामध्ये बुडून गेली बुद्धी. ती बंध म्हणाल का मोक्ष म्हणाल? दोन्ही म्हणणार नाही. कारण ती परम सुखामध्ये बुडाली, ती रामरूप बनली, ती देहातून अलग झाली, जगत दृश्यातळात तिनं सोडून दिलं आणि चौकडे रामाला बघितलं. तिला बंध बी नाही, मोक्ष बी नाही, विवेक बी नाही, वैराग्य बी नाही. जेव्हा होतं ते घेतलं, आता त्याचं काम संपलं. भाजी चिरली, वेळी घेतली, आता भाजी चिरली, फोडणीत गेली, वेळी बाजूला, आणि भाजी बघून या. चिरायला फक्त वेळी, शिजायला वेळी नाही. मग वेळी बाजूला. तसं विवेकाचं काम झालं, वैराग्याचं काम झालं. बुद्धिरामामध्ये आली, सुखाला तिनं भोगलं, ती ब्रह्म झाली, तद्रूप झाली. तिला बंधही माहित नाही, मोक्ष नाही. तद्रूपता, अभिन्नता, अपरिच्छिन्नता, अवाच्यता आणि ब्रह्मरूपता. आत्मरूपता, अभेदता, व्यापकता, तद्रूपता. तिथं बंध नाही, मोक्ष नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, देहाचा संबंध नाही, जगत नाही, दृश्य नाही. मग कुठला बंधन, कुठला मोक्ष, कुठला विवेक, कुठला वैराग्य? तद्रूप आहे ती. ईश्वराशी तन्मय, आत्मस्वरूपाशी समरस आहे, आपल्या पदावर एक रस आहे. तुला कशाला बंधन मोक्ष? हे कळावं लागते. बोट फिरून बाया 11ची वाचल्या, 15ची वाचल्या, संताकडे गेल्यावर अज्ञान संपत, देवभाव टाकल्यावर अज्ञान विगरत, आत्मभाव जागा झाल्यावर जगत भाव संपत, आणि गुरु मिळाल्यावर मी कोण कळत. बापाचा बाप सांगत नाही तू कोण. नाही सांगताय? नाही सांगतो का कीर्तनकार? नाही सगळा कार पैशाचा. कार त्याचं नाव कीर्तनकार, नाव पाठच लावून टाकावी. पैशाचा कार, त्याचं नाव कीर्तनकार. विवेकीशी आटे बंध मोक्षेशी, वृत्ती ते आवृत्तीशी बुडून जाय. बापरे बाप. पहिल्यांदा आता कसं सांगायच कळत नाही मोशी. वृत्ती ही आवृत्तीशी बुडून जाय. जी वृत्ती मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असं गुरुच्या बोधानं ब्रह्माकार झाली. आधी देहाकार होती, पण तिथं पण वृत्तीच आहे, आणि ब्रह्माकार पण वृत्तीच आहे. वृत्ती म्हणलं अविधीचा अंशच आहे. कुठे मोक्ष? मग त्या ज्या संबंध होता ईश्वराचा, तो संबंध पण गेला, वृत्ती पण गेली, अवाच्य बुद्धी आली, स्वस्थिती झाली. त्याला म्हणतात स्वसंवेद्या. स्वला स्वची अनुभूती. तर वृत्ती नाही, केवळ अनुभूती. स्वसंवेद्या आत्मरूपा. संवेद्या आत्मरूपा. मी म्हणणार का आधी? कोण म्हणलं आधी? तुम्हीच म्हणलात आधी. कळतं का हे? नुसतं डोलायचं. ज्या ठिकाणी महावाक्याच्या ज्ञानानं, अध्यात्माच्या तपानं, गुरुच्या बोधानं, माऊलीच्या शब्दानं मन ब्रह्म झालं, वृत्ती ब्रह्माकार झाली, देहाकार होती, ती आत आली.
पण वृत्ती ब्रह्माकार आहेच ना अजून. वृत्ती तिथं आहेच आहे. म्हणून वृत्ती पण सुटली, फक्त आवाज पद आलं, ब्रह्मसिद्धी तयार झाली, वृत्ती वाचून अनुभूती आली. ससंवेद्या आत्मरूपा, स्वला स्वची अनुभूती. मी ब्रह्माचे, ब्रह्माचीच अनुभूती मी घ्यायले, वृत्ती वाचून घ्यायले, आवाज पद, निर्विकार पद आणि शब्दाविना तिथं स्थिती आहे, वृत्ती विना अनुभूती आहे, आणि स्वला स्वची तिथं प्रत्यक्ष भेट आहे. त्याला म्हणतात ससंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप झाली व्यक्ती बुद्धी. इतकं सांगावं लागतं मावशी, एका ओवीला किती पाडावं लागतं ना ते. छाया असं बोलती, जमोरांनी कधी अशी ओवी तिकडे मी एक दिवशी. आता हे सगळं वर्णन ज्ञानी भक्ताचं आहे, वेदातल्या भक्ताचं नाही. ज्ञानी भक्त कोणत्या स्थितीला प्राप्त झाला? ज्ञानी भक्त जन्मजन्मीचा भेद, अज्ञानाचा डाग, देहाचा संबंध आणि जगताची ओळख हे सगळे टाकतो, तोडतो. दृश्य हे त्रिपुटीच्या माध्यमातून दिसत. त्रिपुटी ही कशी आहे? कल्पित. तुम्हाला माहिती आहे सगळं, या बायका तरी माझे नवीन आहेत. त्रिपुटी कशी वास्तव आहे का? त्रिपुटीचा उत्पत्ती आणि त्रिपुटीचा लय आणि त्रिपुटीचं उत्थान आणि त्रिपुटीचा व्यवहार असे जर प्रश्न केले मावशी, तुम्हाला घाम फुटेल, घाम. कधी तुम्हाला कधी प्रश्न येईल मी? कारण अध्यात्म कच्च आहे, संसार पक्का आहे तुमचा. आम्हाला संसार सुलाच नाही, आम्हाला तीळ मात्र कळत नाही. लोक म्हणतात तुम्हाला काहीच कळत नाही हो. कुणाला गोड बोलतात, आणि गोड करण्यातून उत्थान पाहून 3 फुटातून बाहेर येते आणि जगतापाचे थांबून जगताला सत्तत्व देते. अविद्येच्या पोटातून उत्पन्न होते, अंतःकरणातून प्रगट होते, नेत्रातून बाहेर येते, जगताला विषयाला दाखवते आणि वापस येऊन हृदयामध्ये ज्ञान करून देते. तिचं नाव त्रिपुटी. क्षणाक्षणाला वृत्ती पालटती जाती येते, नाश होतो पुन्हा प्रगटते. व्यवहार हो करतात पण व्यवहार माहित नसतो यांना. पुण्याला विचार सागर द्यायचा. आता सुरू करणार होती, माझी माया त्या हॉस्पिटलमध्ये सून होती. सगळ्यात मोठे भूत कोणते? आकाश. मग सगळ्या भूताला एक आखून घेतलं, आकाशाने आपल्या मध्ये घेतलं, आणि आकाश हे सुद्धा अविद्येमध्ये लीन झालं. अविद्या बाधित झाली, परमात्मा प्रगट झाला, सगळ्या भूताचा विलय झाला, ब्रह्मांडामध्ये रामाचा स्पर्श झाला, ते हृदय राम झाला. दुनिया चारी भूते हे सांगायचे तुम्हाला. सुंदर चिंतन मावशी, तुम्ही किती बोट फिरवा हे प्रयास कळत नाही. कळतो का? नाही कळत. पुण्य होईल, सेवा होईल, मोक्ष नाही. जन्म घ्यावा लागतील पुन्हा. खूप जन्म आहे ना माणसाचे, पुन्हा ढोराचे नाही पण माणसाचे आहे. कळून या चारी भूते आकाश जैसे. चारी भूताला आकाशात प्रगट केलं देवानं, पण चारी भूताचा लय आकाशात झाला. आकाश जिथून प्रगट झाला अविद्येतून, तिथं ते लय झालं. ती अविद्या ब्रह्मस्वरूपापाशी संबंध तिथं ती झाली, तिचा बाध झाला. परमात्मा चौकडे असं कळालं, आणि त्या ठिकाणी तो आहे. या अशा अनुभूती साकार अनुभव. तुमचं इग्न कशाला माझ्या मुळावर. आता ऐका पुढचं. घेऊन ऐलपणा ते परत्व हरपे जेथे. परत्व जिथं आकाशाची उत्पत्ती आहे, तिथून ते पुन्हा भूत वापस आले, तिथून आले तिथे गेले. जसं ज्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर वृत्ती व प्रगट झाली, आणि त्यानं वृत्तीला रामाला ओळखलं, आणि रामाला घेऊन वृत्ती पुन्हा आपल्या आपल्या रूपात आली. सद्गुरु माऊली. परत तो हरपे येते. आयल म्हणजे अलीकडचे भूत, आयलपण म्हणजे अलीकडचे. आकाशाहून दुसऱ्या भूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, आणि ह्याच्यावर मोठं कोणतं? आकाश. त्या चारही भूत आकाशात विलीन झाले, आकाशाने आपल्यामध्ये घेतलं, आणि सगळ्याला एकत्र झाले भूत, एका ठिकाणी आले. जिथून बनले
तिथं आले. सगळं आकाशामध्ये एकरूप झाले. आकाश मायेमध्ये लीन झालं. माया स्वरूपात एक झाली. स्वरूप उरलं. त्याला म्हणतात एक आवाज शपथ अद्वितीय ब्रह्म नेहनाच किंचाळ. साष्टांग जप नाही. पण हे वाक्य सांगण्याची साष्टांग दंडवत किती जिंकावे भाषण करावे परिमित. का बडद बोलायचं मग शांत एकांत. इकडे थोडं तया तया परी थडथांड शब्द आवडता. तया परी थडथांड साध्य साधना तिथं शुद्ध ते मी होणी कवद भोगी तुमाते. ते मी होणी कवद भोगी तुमाते. अजून तो ज्ञानी महात्मा मला बघतो. त्याच्या दृष्टीमध्ये देह नाही, व्यवहार नाही, वृत्ती नाही, विकार नाही, शब्द नाही, जगत नाही, तू नाही, मी नाही, फक्त तू माझ्यात आहे, मी त्याच्यात आहे. भोगी तो माते. काय शब्द आहे? साध्य नाही, साधना नाही, सिद्धांतर नाहीच नाही. सगळं टाकलं मागं. जेव्हा माझी प्राप्ती नव्हती तेव्हा साध्य साधना आहे, साधन आहे. आता तिनेतून तो माझ्यापाशी आला. साधनागिरी साध्य गेलं, साधन सोडलं, त्याचं मन मला जोडलं. तो माझ्यात आहे, फक्त मला भोगतोय, बाकी साधन सुटलेत. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. उदाहरण सांगतो थांबा. जसं लेख पतीला स्वीकारतो तर माय बाप बहीण भाऊ जन्मस्थान गाव कुल नाव गोत्राचा परित्याग करती तेव्हा पती मिळतो. तसं साधना साध्य साधन मोक्ष श्रवण भक्ती जाणं येणं ऐकणं कळणं ठेवणं सगळं त्याग आहे. फक्त ते एक पद आहे बुद्धीला आणि त्या पदाची अनुभूती आहे ती ब्रह्मस्थिती आहे. तो भोगितो मारते. लावाविषयी कशा लावायचा त्याला धरले का मायला? खूप सुंदर. त्या लेकीनं मायला धरलं का नाही? बापापाशी रमली का नाही? माहेर भोगलं का नाही? गाव सोडलं नाही का? कुल सोडलं, गाव सोडलं, नाव सोडलं, गोत्र टाकलं. एका पतीच्या भेटीसाठी सगळं पाण्यात टाकलं तेव्हा तिला पती सुख मिळालं. तसं ब्रह्मसुख तंताकडून कळालं मिळालं. बाकीचं लावा काय लावायचं ते मला नाही लावता येत. साष्टांग दंडवत माऊली. माऊली म्यूट झाले माऊली. साधना संपली. साध्यापर्यंत दत्ती गेली. साध्य मिळाले साध्य टाकलं. साधना मी संपली. साधन मी सुटलं. जगत भाव वाटला. भ्रांतीने सोडलं देहाला. देह सुटला. व्यवहार सुटला. अविद्या संपली आणि ती बुद्धी परमात्म्यात विलीन झाली. कोणती साधना आता? कोणता देह? कोणती छाया? भोगी तो माते. तो फक्त आत्मस्वरूपात समर्थ झाला. तो राम झाला, ब्रह्म झाला. तो माझ्यात आला आणि आम्ही दोघं एक झालो. कृष्ण बोलते अर्जुनाला. ती भाषा कळावी लागती तर जगात जीवाचं कल्याण आहे, हाडा मासाचं. नाहीतर पुन्हा जाणं पुन्हा येणं, पुन्हा नरकन पुन्हा स्वर्ग, पुन्हा प्रारब्ध, पुन्हा जन्म, पुन्हा वासना, पुन्हा देह, पुन्हा जगत, पुन्हा गर्भ, पुन्हा नरक, पुन्हा स्वर्ग. रामा गोविंद गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. एवढं कळायला गोविंद हरे मुरारी. न कळायला काय मुरारी बस खाली. चिपडा निघण डोळ्यात मुरारी बस खाली. शेमडे लोक कुठले? पुन्हा आम्हाला कुणाचं थैमान आवडत नाही. मोशी साधक असावी, वेदांतात असावं, जीवन साधनेत असावं.
वैराग्य झगझग असावं, विवेकाचा प्रकाश असावा आणि संताच्या संगतीत तो असावा. त्याला माणूस म्हणतो आम्ही. नाहीतर बाकीचे ढोर पटो या न पटो, त्याला 4 पाय त्याला 2 पाय. ढोरच. काय केलं जन्मयेऊन? जन्मयेऊन काय केले? लेकरण बाळ घरंदार कुत्र मांजर बी करते. तू काय वेगळं केलंस? शेठजी घरात मेला, कुत्र रस्त्यावर मेला. सेम टू सेम. चुकलं? हो माऊली, साष्टांग दंडवत, खरंच हो आहे. ताई. शेठजी पियूपीच्या घरात कुत्र कुठं मेला? रस्त्याला. परिस्थिती कोणती वेगळं आलं काय? काही नाही आलं. त्याला बी काय कळलं नाही, त्याला बी काय कळलं नाही. फरक काय संसारी लोकात? म्हणून त्यांना बघून तोंडात लाळ घेऊ नये. माकडं म्हणायची, माकडं नाचणारे झाडावर त्याच्यात. ते श्रीमंताला आपण बोलत नाहीत मावशी. कदापि नाही, कदापि नाही. कोण श्रीमंत? जो संत संग करतो, जो रोज चिंतन करतो, जो भगवंताला बसतो, जो ज्ञानात नाचतो, तो आमच्या हृदयात असतो. बरबाद करायचं आणि या ढोरासाठी जगायचं आणि त्याच्या लाथा बुक्क्या खाऊन चांगलं म्हणायचं, ते तुम्हालाच, आम्हाला कळत नाही. कारण संसार झाकावं लागतं, नातं टिकवावं लागतं आणि अज्ञान वळवावं लागतं. अज्ञान मुळातून कापावं लागतं, प्रारब्ध भोगावंच लागतं, संचित संपावंच लागतं आणि कर्मातून बाहेर निघावंच लागतं. संताच्या संगतीत जगावंच लागतं, अध्यात्माला बघावंच लागतं, आतल्या रामाला भेटावंच लागतं, आवरण तुटावंच लागतं, हरीला भेटावंच लागतं, जडाला सोडावंच लागतं, रामरूप व्हावंच लागतं. बरोबर नाही? साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग ताई. दंडवत. सद्गुरु माऊली रामकृष्ण हरी. देव तुकाराम. हॅलो पल्लेवार, हा माऊली. बोल नका.